अजितदादांच्या अस्थि कलशावर कंधारात श्रद्धांजली, कार्यकर्त्यांनी घेतले अंतिम दर्शन। महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या अस्थि कलश रथाचे 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी कंधार शहरात आगमन झाले। यावेळी महाराणा प्रताप चौकात शोकाकुल वातावरणात कार्यकर्त्यांनी अस्थींचे दर्शन घेतले व आदरांजली वाहिली। या प्रसंगी माजी आमदार सुभाष साबणे, अविनाश घाटे, मोहन हंबर्डे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर उपस्थित होते। तथापि कंधार लोहा विधानसभेचे विद्यमान राष्ट्रवादी आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे स्वतःच्या मतदारसंघात अस्थि कलश आला असता अनुपस्थित राहिल्यानं जनतेत व राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। अजितदादांशी घनिष्ठ संबंध असूनही त्यांची स्थानिक कार्यक्रमातील अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली। अखेरीस दिनांक 4 फेब्रुवारी रोजी नांदेड येथील गोदावरी नदीत अस्थि विसर्जनाच्या वेळी मात्र आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर व इतर नेत्यांसह उपस्थित होते। टाइम्स ऑफ महाराष्ट्र व्हिडिओ जर्नलिस्ट सुधाकर पवारसह उत्तम चव्हाण यांचा रिपोर्ट। माजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं नुकतंच विमान अपघातामध्ये बारामती येथे दुर्दैवी असा अपघातात मृत्यू झालेला आहे। त्यांच्या अस्थी महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी आलेले आहेत। आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर असेल, मुखेड असेल, नायगाव असेल आणि आत्ता कंधार लोहा तालुक्यामध्ये दादांच्या अस्थी या ठिकाणी दर्शनासाठी आणलेले आहेत। आज अस्थीसोबत आहेत माजी आमदार आणि अजितदादासोबत विधिमंडळामध्ये काम केलेले माजी आमदार सुभाषराव साबणे साहेब, त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांच्या भावना काय आहेत। थोडक्यात खरोखरच हे दादाची पकड ही प्रशासनावरती अतिशय मजबूत पकड होती। महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण असणारा हा नेता, जे पोटात आहे ते ओटावर आणणारे दादा, सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाला भेटून त्यांची आस्थापूर्वक चौकशी करून एखादं काम होणार असेल तर सचिवाला असेल की आणि कोणाकडेही काम असेल त्या संबंधित अधिकाऱ्याला फोन करून हे काम झालं पाहिजे असे हे सांगणारे दादा। मी विधिमंडळामध्ये 15 वर्ष दादासोबत काम करण्याची मला संधी त्या ठिकाणी मिळाली। काही आठवणी माझ्या आयुष्यामध्ये दादाच्या संदर्भानं आहे। मी विधिमंडळामध्ये तालिकेवरती बसायचो आणि दुपारी ज्यावेळेस जेवणासाठी ते बसायचे दादा, त्यावेळेस माझ्या नावानं तालिकेवरती चिठ्ठी पाठवून म्हणायचे, सुभाषराव आम्ही तुमच्यासाठी जेवणाची वाट बघत आहोत। निश्चितच जे दुःख तुम्हाला आहे सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याला सुद्धा त्याच वेदना आहेत। या ठिकाणी अजितदादांच्या जाण्याच्या नंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्राताई पवार यांची शपथविधी झाली, पण राष्ट्रवादीच्या आणि विरोधी पक्षाकडून शंका कुशंका दादाचा अपघाती घातपात अशा शंका या ठिकाणी घेतल्या जातात। राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सदस्य अमोल किटकरी यांनी एका माध्यमाशी बोलताना त्यांनी केले की हे दादांचा निश्चितच या ठिकाणी घातपात झालेला आहे आणि त्याला दुजोरासह या ठिकाणी महाराष्ट्राचे मंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी सुद्धा दुजोरा दिले की या ठिकाणी घातपात दादाचा झाल्याची शंका व्यक्त केली जाते। याबाबत आपल्या काय प्रतिक्रिया? हा विषय अनेकांनी घातपाताची शंका त्या ठिकाणी उपस्थित केली। त्याला कारणही असं होतं जे पूर्वी 2 पायलट होते, त्या पायलटला येण्यासाठी तिथचा विलंब झाला। ते पायलट न येता त्या पायलटला काही हे झालं तर दुसरे पायलट त्या ठिकाणी आले, अशी शंका घेण्यासाठी अनेक कारणं होती। राज्याचे सन्माननीय आदरणीय फडणवीस साहेबांनी या सर्व प्रकरणाची केंद्रामार्फत
चौकशी व्हावी, CIDच्या मार्फत ही चौकशी व्हावी म्हणून त्याने केंद्राला विनंती केली आणि CIDची चौकशी त्या ठिकाणी लावलेली आहे.